वडद धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि त्यामुळे मीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग देखील सोडण्यात आलेला आहे। नारायणगाव आणि वारुवाडीच्या मध्ये असलेले दोन पूल आहेत, मेहर पूल आणि नेवकर पूल, दोन्ही पुलांवरून पाणी गेलेले आहे। आज पहाटेपासून दोन्ही गावचे सरपंच, नारायणगावचे उपसरपंच बाबा पाटे असतील, वारुवाडीचे सरपंच विनायक भाऊ भुजबळ असतील, दोघेही अलर्ट मोडवर आहेत। ग्रामपंचायत कर्मचारी दोन्ही पुलांवरती तैनात आहेत। मात्र तरीही अनेक तरुण या ठिकाणी जाऊन स्टंटबाजी करताना दिसत आहेत। आवाहन करण्यात आलेले आपला जीव धोक्यात घालू नका, तरी अनेक तरुण या ठिकाणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत। त्याचबरोबर काल नंदन अभंग यांच्या घरात बिबट्या शिरला होता, तर वळणवाडी येथे गेल्या 3 ते 4 दिवसापासून तरसाचा वावर आहे। सर्वत्र पाणी पाणी झालेलं आहे आणि अशावेळी गावात पाणी आणि घरात बिबट्या आणि तरस अशी परिस्थिती आता सध्या वारुवाडी परिसरामध्ये दिसत आहे। काय आलतं कधी कार्यक्रम चालू आहे किती तरस आहेत? दोन्ही तुम्ही पाहिले? बघा कोणी पाहिले? आता वळणवाडी येथील सटवाई माता मंदिरात उभे आहोत। नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले, काय सांगा? नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले, पण आमच्या मंदिरात पाणी नाही गेलं पाहिजे। सध्या संरक्षण भिंत आहेच आहे, म्हणजे थोडासा त्याचा हे फायदा आहे। गेल्या वर्षी या ठिकाणी जो केटी वेर आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं। गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ते पाणी तुंबलं म्हणजे त्याच्यात लय मोठी जलपर्णी होती ती, आणि सगळी ग्रामस्थांनी ना थोड्या पाण्याच्या याच्यात काढून दिलेली, त्याच्यामुळं आता थोडासा बचाव आहे। सटवाई माता मंदिरामध्ये काय कार्यक्रम? सटवाई माता मंदिरामध्ये नवरात्राचा कार्यक्रम चालू आहे आणि 5 दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे। तर कालपासून सप्त्याचा कार्यक्रम चालू आहे आणि 5 दिवस सप्त्याचा कार्यक्रम आहे। रोज 5 दिवस कीर्तन आहे, 5 दिवस अन्नदान असतं। सर्वांनी अन्नदानाचा लाभ घ्यावा। गेले 2-3 दिवस या भागात तरसाचा वावर आहे अशी तुमच्याकडे चर्चा आहे, काय? हो, खूप 3-4 तरस होती त्या दिवशी। इथूनच आहे का, इथून जातात येतात, रोज चालू आहे रोज। वन विभागाचे ज्ञानेश्वर पवार इथं आहे, त्यांच्या कानावर घातले का? घातले ना, पोलीस पाटलांच्या कानावर घातले, त्यांच्यावर कानावर घातले। सध्या नवरात्र उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि पावसाळ्याचे पण दिवस असल्यामुळे आपल्या मीना नदीला पूर आलेला आहे। खरं तर 24 तासापासून अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी पडत असून मीना नदीला फार मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे। म्हणून मी आपल्या माध्यमातून नागरिकांना हेच आवाहन करतो की आपण नदीकाठच्या गावांनी सर्वांनी या ठिकाणी सांभाळून राहायचे, लहान मुलांची काळजी घ्यायची। त्याचबरोबर आपल्या परिसरात इतरत्र आपला हा बिबट प्रवण क्षेत्र असल्यामुळे बिबट्याची देखील या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर भीती आहे। म्हणून नागरिकांना एवढेच आवाहन करतो की आपण सर्वांनी आपल्या मुलांची आणि आपल्या सर्वांची, जनावरांची, प्राण्यांची सर्वांची काळजी घ्यायची। वळणवाडी सटवाई मंदिर येथे आम्हाला 1-2 दिवसापूर्वी सांगितलं की तरस येतात। तर तरस आल्याने तसा काय धोका नाही आहे, म्हणजे तरस कुठल्याही मुलांवर वगैरे किंवा अटॅक केलेला नाही आणि करतसुद्धा नाही आहे। तरस हा कुजलेलं पदार्थ खातो। जर आपली तरसाची इथं संख्या वाढली तर नक्कीच बिबट्या कमी होतात, कारण तो तरस बिबट्याच्या तोंडातील शिकार ओढून आणतो। त्यामुळे बिबट्यालासुद्धा भीती असती तरसाची, त्याचे दात तीक्ष्ण असल्यामुळं बिबट्यासुद्धा त्याच्यापुढं टिकावं लागत नाही। त्यामुळे तरस जर वाढले किंवा तरसाचं जर इथं वास्तव्य असेल तर नक्कीच इथं बिबट्या नाही आहे। आणि लोकांच्या म्हणण्यातून सुद्धा तेच आले की बिबट्याचं तर दर्शन होत नाही, पण 3-3 तरसांचं दर्शन होत आहे। नक्कीच तरस दिसल्यानंतर लोकांनी काहीच घाबरायचं कारण नाही। तरस अटॅक करत नाही, तरस दिसला तर त्या पद्धतीने जातो, तो सुद्धा त्याला स्वतःला भीत असतो। त्यामुळे तरस दिसल्यावर काहीच धोका नाही आहे।